नमस्कार, आपण बघत आहात न्यूज मराठवाडा। छत्रपती संभाजीनगरमधून मोठी राजकीय बातमी समोर येत आहे। जिल्हा परिषद निवडणुकीत अखेर भाजपने बाजी मारली असून दोन्ही शिवसेना गटांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याने समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत। अध्यक्षपदी अविनाश गलांडे तर उपाध्यक्षपदी जितेंद्र बाबा जयस्वाल यांची निवड झाली आहे। दरम्यान मंत्री अतुल सावे यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप करत युतीतील ठरलेला फॉर्म्युला मोडल्याचा दावा केला आहे। तसेच काही आमदारांनी स्वतःच्या स्वार्थासाठी वेगळी भूमिका घेतल्याचाही आरोप त्यांनी केला आहे। महत्त्वाचं म्हणजे बहुमतासाठी आवश्यक आकडा भाजपने पूर्ण करत सत्ता आपल्या बाजूला खेचली आहे। राजकीय वर्तुळात या घडामोडीमुळे मोठी खळबळ उडाली आहे। आम्ही सकाळपर्यंत त्यांची वाट बघितली, ते काय आले नाही। त्यांचा कोणाचा फोन नाही, त्यांचा कोणाचा संपर्क नाही, कारण की त्यांना सकाळपर्यंत अशी आशा होती की आपलं गणित जमलेलं आहे आणि त्या गणितात ते ओव्हर कॉन्फिडन्समध्ये राहिले। दोन आमदारांना त्यांच्या नातेवाईकांना अध्यक्ष करायचं होतं म्हणून त्यांनी माननीय उपमुख्यमंत्र्यांना मिसगाईड केलं की आपला आकडा 37चा आहे, आपला आकडा 35चा आहे, पण तो आकडा तो मॅजिक फिगर त्यांना गेन करता आला नाही। पण जनतेने विश्वास टाकून आम्हाला तो मॅजिक फिगर दिला, म्हणून आज 32 लोक आज आमच्याबरोबर इकडे हाऊसमध्ये होते आणि 32 लोकांनी आम्हाला आज इकडे मतदान केलेलं आहे। आज जवळजवळ या छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदमध्ये भारतीय जनता पार्टी हा नंबर 1चा पक्ष या ठिकाणी निवडून आलेला आहे आणि म्हणून आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदी माझी निवड झाली, उपाध्यक्षपदी आमचे सहकारी जितेंद्र जयस्वाल साहेब यांची निवड झाली। पहिले अध्यक्ष साहेब या निवडणुकीत सर्वच पक्षांनी बहिष्कार घातला, फक्त तुमचाच पक्ष होता नाही, कोणत्याही पक्षाने या ठिकाणी बहिष्कार घातला असं म्हणता येणार नाही। त्यांनी एक प्रकारे आम्हाला या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे। कसे सहकार्य केले ते आमचा 32चा कोरम या ठिकाणी जो काही मॅजिक फिगर आहे तो पूर्ण राहिला होता आणि म्हणून ते या ठिकाणी आलेले। ओके, थँक्यू।